गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. बघा मित्रांनो, आज आपल्याला डिफरन्शियल इक्वेशनमध्ये नेक्स्ट पार्ट पाहायचा आहे. काय डिफरन्शियल इक्वेशनमधला नेक्स्ट पार्ट पाहायचा आणि तो पार्ट आहे फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे दिलेलं एक सोल्युशन असतं आणि त्या सोल्युशनवरून तुम्ही काय करायचं आहे, डिफरन्शियल इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे काय करायचं रे, मला डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, अँड इक्वेशन इन्व्हॉल्विंग डेरिव्हेटिव्ह. म्हणजे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचा. म्हणजे काय इन शॉर्टमध्ये काय तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचा. बरोबर, डिफरन्शियल इक्वेशनमध्ये कन्वर्ट करणे याचा अर्थ काय, तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढणे. आणि तुम्ही डेरिव्हेटिव्ह सगळं शिकलाय डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमध्ये. म्हणजे हा पार्ट तुम्हाला एकदम इझिली जाणार. बट यासाठी काही वर्किंग रूल आहेत, म्हणजे काही स्टेप्स आहेत. त्या स्टेप्सनी तुम्ही काय करायचं आहे, फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायचं, म्हणजे फॉर्म करायचा आहे. त्या स्टेपनी बघा, फर्स्ट म्हणजे स्टेप काय, फाइंड हाऊ मेनी कॉन्स्टंट इन द गिवन सोल्युशन. म्हणजे दिलेल्या ज्या इक्वेशन मध्ये किती कॉन्स्टंट आहेत हे अगोदर तुम्ही शोधून काढायचं. काय दिलेल्या इक्वेशन मध्ये किती कॉन्स्टंट आहेत हे तुम्ही शोधून काढायचं. सपोज देर आर n नंबर ऑफ कॉन्स्टंट. सपोज देर आर n नंबर म्हणजे समजा किती n कॉन्स्टंट असतील, m नंबर ऑफ कॉन्स्टंट असतील, देन डिफरन्शिएट द गिवन सोल्युशन ऑफ n टाइम्स. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. किती वेळा काढायचं आहे, जितके कॉन्स्टंट असतील तितक्या वेळा तुम्हाला त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. इथे बघा n कॉन्स्टंट मध्ये म्हणून मी डेरिव्हेटिव्ह काय केलं, n टाइम्स काढलं. बरोबर आहे. जर माझ्याकडे 2 कॉन्स्टंट असतील तर मी डेरिव्हेटिव्ह 2 वेळा काढणार. जर माझ्याकडे कॉन्स्टंट 3 असतील तर मी डेरिव्हेटिव्ह 3 वेळा काढणार. बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे इलिमिनेट द कॉन्स्टंट फ्रॉम द इक्वेशन. तुम्हाला इलिमिनेट काढून टाकायचं आहे. कॉन्स्टंट दिलेलं इक्वेशन मधलं कॉन्स्टंट तुम्हाला काढून टाकायचं आहे. बघा क्लिअर आहे, कळालं का काय सांगितलं, फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, तुम्हाला दिलेल्या इक्वेशन मध्ये किती कॉन्स्टंट आहेत हे शोधायचं. जितके कॉन्स्टंट असतील तेवढं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, त्यामध्ये असणारा कॉन्स्टंट तुम्हाला इलिमिनेट म्हणजे काढूनच टाकायचा आहे. आणि तो तुम्हाला काय भेटणार, मग डिफरन्शियल इक्वेशन मध्ये भेटणार. समजलं का व्यवस्थित, हे वर्किंग रूल जर तुम्हाला समजलं तर एक्झाम्पल एकदम इझी आहे सॉल्व्ह करायचं. बरोबर. फर्स्ट एक्झाम्पल आहे, फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द फॉलोइंग. ठीक आहे, तुम्हाला फॉर्मच करायचा आहे, डिफरन्शियल इक्वेशन मध्येच कन्वर्ट करायचं आहे. आणि ते इक्वेशन दिले y इज इक्वल टू ax स्क्वेअर. y इज इक्वल टू ax स्क्वेअर. म्हणजे इथं कॉन्स्टंट किती आहेत रे ह्या इक्वेशन मध्ये. a हा कॉन्स्टंट आहे, x y काय आहे, व्हेरिएबल आहे. म्हणजे एकच कॉन्स्टंट आहे. म्हणजे तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर एकदाच डेरिव्हेटिव्ह काढावं लागणार आहे. बरोबर आहे ना, कारण कॉन्स्टंट किती आहे, एक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तो कॉन्स्टंट इलिमिनेट करून टाकायचं आहे. बघा आता कसं सोडवायचं. फर्स्ट ऑफ ऑल सोल्युशन मध्ये y इज इक्वल टू ax स्क्वेअर, याला इक्वेशन नंबर 1 दिला. याला इक्वेशन नंबर 1 दिला. बरोबर आहे. आता मला याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. किती वेळा काढायचं आहे, एकदाच का, एकच कॉन्स्टंट आहे. म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग काय तर y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू a आहे तसं कॉन्स्टंट, आणि x चं डेरिव्हेटिव्ह काय तर 2x. म्हणजे काय भेटलं का, therefore dy बाय dx इज इक्वल टू 2xa. बरोबर आहे ना, 2xa. आता मी डेरिव्हेटिव्ह एकदा काढलं, मला तर काढून काय टाकायचं, हा a काढून टाकायचं आहे. a काढून टाकायचं आहे. म्हणून काय करणार मी, इक्वेशन 1 काय सांगतो ना, y इज इक्वल टू ax स्क्वेअर. therefore a इज इक्वल टू काय तर y अपॉन x स्क्वेअर. बरोबर आहे का. मला मी इक्वेशन 1 वरून काय केलं, a ची किंमत फाइंड केली. a ची किंमत मी ह्यात पुट करणार, तर मग a निघून जातं. मग therefore dy बाय dx इज इक्वल टू 2x इंटू a म्हणजे काय बघा, y अपॉन x स्क्वेअर. हा x ला इथला x गेला, मग राहिले काय, dy बाय dx इज इक्वल टू 2y अपॉन x. हा y x डिवाइड ला इकडे काय येतं, मल्टिप्लाय ला x dy बाय dx is equal to 2y. Therefore x dy by dx minus 2y is equal to 0, which is required differential equation. आता हाय बघा, चेक करा डिफरन्शियल इक्वेशन ह्यामध्ये डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे का, आहे बघा, dy by dx. म्हणजे हा काय झाला, डिफरन्शियल इक्वेशन. बघा ह्या इक्वेशन वरून मी डिफरन्शियल म्हणजे ह्याचा सोल्युशन आहे.
ह्या सोल्युशनवरून मी डिफरन्शियल इक्वेशन मध्ये कन्वर्ट केलं. बघा किती एकदम इझी आहे. फक्त तुम्हाला काय आलं पाहिजे तर डेरिव्हेटिव्ह. तुम्हाला ज्यावेळी फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन क्वेश्चन येतं तेव्हा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह येणे खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह माहित असेल तर तुम्ही लगेच फॉर्मेशन करू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल सेम यासारखं आहे. y इज इक्वल टू नेक्स्ट एक्झाम्पल सेम ह्याच टाईपचा आहे. तर तुम्हाला इथं समजलं पाहिजे काय असतं. नेक्स्ट y इज इक्वल टू cos of x plus a. y इज इक्वल टू cos of x plus a. बरोबर आहे. आता बघा हा काय आहे सोल्युशन आहे. मला जर आपलं काय करायचं आहे डिफरन्शियल इक्वेशन मध्ये फॉर्म करायचं आहे. ह्यामध्ये कॉन्स्टंट किती आहेत रे? एक कॉन्स्टंट आहे. a हा कॉन्स्टंट. मला एकदा डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. काय करायचं आहे एकदाच डेरिव्हेटिव्ह काढायचं. मग काय बघा देअरफॉर सोल्युशन मध्ये y इज इक्वल टू cos of x plus a. बरोबर. मग इक्वेशन नंबर 1 दिलं. मला काय करायचं आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग काय येतं dy by dx इज इक्वल टू काय येतं बघा cos म्हणजे काय येतं मायनस cos of x plus a. x plus बरोबर आहे काय मायनस cos of. आता मला काय करायचं आहे हे a मला काढून टाकायचं आहे. मग त्यासाठी आपण बघा स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. म्हणजे काय येतं dy by dx ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू मायनस स्क्वेअर प्लस येतं. आणि हे काय आलं cos स्क्वेअर x प्लस a. मग आता बघा काय करणार इथं cos स्क्वेअर आलं बघा इथे चुकलं. cos रिलेटिव्ह काय येतं मायनस ऑफ साइन येतं. cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस ऑफ साइन म्हणजे ते काय असणार आहे साइन स्क्वेअर असणार आहे. काय असणार आहे साइन स्क्वेअर. आता मला काय करायचं हे साइनचं कन्वर्ट काय करायचं परत मला cos मध्ये करायचं आहे. मग आपण फॉर्म्युला बघा dy by dx ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू साइन स्क्वेअर म्हणजे काय रे 1 मायनस cos स्क्वेअर. काय आहे 1 मायनस cos स्क्वेअर x प्लस a. Therefore dy by dx ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस cos x प्लस a म्हणजे काय बघा y आहे. म्हणजे cos स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे y चा स्क्वेअर येणार आहे. Therefore dy by dx ब्रॅकेटचा स्क्वेअर इथं मायनस y स्क्वेअर आहे काय ना प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 1. म्हणजे तुमचं आन्सर. ह्यामध्ये बघा डेरिव्हेटिव्ह आहे का म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे काय केलं मी काहीच नाही फक्त काय फर्स्ट आपण लिहून घेतले क्वेश्चन. त्यानंतर कॉन्स्टंट किती आहे ते चेक केलं. कॉन्स्टंट जितके असतील तितकं मी डेरिव्हेटिव्ह काढला. आता मला हे कॉन्स्टंट जो आहे तो एलिमिनेट म्हणजे मला काढून टाकायचं. मी त्यासाठी इथं मगाशीच केलं ना इक्वेशन वरून ते तिकडे इक्वलच्या पलीकडे पडला असं पाठवता येत नाही. त्यासाठी काय केलं इथं मग पण फॉर्म्युला आहे साइन स्क्वेअरचा म्हणून मी जर स्क्वेअरिंग बोथ साइड केलं मग साइन स्क्वेअर म्हणजे 1 मायनस cos स्क्वेअर येतो. मग cos स्क्वेअरचा फॉर्म्युला केला cos म्हणजे परत y आहे म्हणजे y स्क्वेअर इज इक्वल टू पलीकडे पाठवलं. हा मला डिफरन्शियल इक्वेशन भेटला. किती इझी आहे एकदम. फक्त तुम्हाला इथं कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही इझिली एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल सेम ह्यासारखंच आहे. थर्ड नंबर y is equal to a into cos of 4x plus b into sin of 4x. y is equal to a into cos of 4x plus b into sin of 4x. मला याचं डिफरन्शियल इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. बरोबर आहे. तर कन्वर्ट करण्यामध्ये तर कॉन्स्टंट किती आहेत रे 2 आहेत. म्हणजे मला डेरिव्हेटिव्ह किती वेळा काढावा लागणार आहे 2 वेळा डेरिव्हेटिव्ह काढावा लागणार आहे. मग बघा डेरिव्हेटिव्ह फर्स्ट आपण गिवन लिहून घेतलं y is equal to a into cos of 4x plus b into sin of 4x. बरोबर आहे का लिहून घेतलं. त्यानंतर बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मला क्वेश्चन नंबर 1 दिलं. आता इथे काय येतं बघा dy by dx is equal to a कॉन्स्टंट आहे तसं cos चं डेरिव्हेटिव्ह काय येतं मायनस sin म्हणजे काय येणार आहे मायनस sin 4x. मग x ऐवजी परत काय आहे 4 आहे म्हणून परत त्याचं डेरिव्हेटिव्ह काढताय. डेरिव्हेटिव्ह काय येतं 4 येतं. बघा कंपोजिट फंक्शन आता आहे कंपोजिट फंक्शन. मग परत प्लस b आहे तसं sin चं काय येतं cos of 4x इनटू परत काय 4 का कारण परत कंपोजिट
फंक्शन तयार होतं. म्हणजे बघा या दोघांचं कॉमन कोण निघतंय 4 कॉमन निघतं. म्हणजे काय बघा dy बाय dx इज इक्वल टू 4 जर कॉमन काढलं तर कंसात येतं मायनस a इंटू साइन ऑफ 4x मायनस a इंटू साइन ऑफ 4x प्लस b इंटू कॉस ऑफ 4x. बघा मी आता एकदा डिवाइड करतो मला आणखी एकदा डिवाइड करायचं आहे. काय करायचं आहे कारण 2a आणि b दोन कॉन्स्टंट आहेत म्हणून आणखी एकदा डिवाइड करायचं आहे. अगेन differentiate with respect to x and d2y upon dx square is equal to 4 आहे सर कॉन्स्टंट ब्रॅकेट मध्ये मायनस आहे तसं a आहे तसं sin चे डेरिव्हेटिव्ह काय येते cos येतं cos of 4x. परत हे कॉम्पोजिट फंक्शन ऑफ 4x आहे म्हणून परत त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येतं 4 येतं. म्हणजे काय आहे प्लस b आहे तसं cos of 4x चं काय डेरिव्हेटिव्ह परत मायनस sin of 4x बघा परत 4x आहे म्हणून परत इंटू मध्ये काय येतं 4 येतं. इंटू मध्ये काय येतं 4. बघा दोघांचं परत कॉमन कोण निघतंय रे हा 4 निघतोय हा 4 निघतोय हा मायनस आणि हा मायनस देखील दोघांच्यातून कॉमन निघतोय. म्हणजे काय बघा d2y upon dx square is equal to minus 4 into 4 ब्रॅकेट मध्ये काय येतं बघा a cos of 4x plus b sin of 4x. बरोबर आहे का मग काय येतं therefore d2y upon dx square is equal to बघा मायनस आहे तर 4 into 4 16 minus of 16 आणि हे सगळं ब्रॅकेट बघा रे a into cos 4x plus b into sin 4x म्हणजे काय बघा a into cos 4x plus b into sin 4x म्हणजे काय y म्हणजे काय आहे हे y आहे. therefore d2y upon dx square हा मायनस आहे काय तर प्लस 16y is equal to 0 which is required differential equation. झालं का बघा a आणि b निघून गेले काय फक्त काय जितके कॉन्स्टंट आहे तितक्या वेळा मी त्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं. बघा किती इझी आहे फक्त मला डेरिव्हेटिव्हच काढायचा आहे आणि त्यानंतर जो काही कॉन्स्टंट असणार आहे तो कॉन्स्टंट मला इलिमिनेट करून म्हणजे काय काढून टाकायचा आहे तो कॉन्स्टंट त्या आन्सर मध्ये यायला नको. हे एक्झाम्पल समजलं का रे जितके कॉन्स्टंट असतील तेवढं तुम्हाला काय करावं लागतं डेरिव्हेटिव्ह काढावं लागतं. नेक्स्ट एक एक्झाम्पल बघा सेम यासारखंच आहे एकदम इझी आहे. y is equal to a into e raised to 2x plus b into e raised to minus 2x. बघा ह्याचं मला डिफरन्शियल इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. काय करायचं आहे डिफरन्शियल इक्वेशन मध्ये कन्वर्जन. फर्स्ट आपण गिवन आहे तसं घेतलं y is equal to a into e raised to 2x plus b into e raised to minus 2x. इक्वेशन नंबर 1 घेतलं. किती आहे ते कॉन्स्टंट 1 आणि 2 कॉन्स्टंट म्हणजे डेरिव्हेटिव्ह किती वेळा काढणार ना 2 टाइम्स. मग इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय तर dy बाय dx इज इक्वल टू a आहे तसं e raised to x काय डेरिव्हेटिव्ह e raised to x बट e raised to x च्या फॉर्म मध्ये काय बघा 2x आहे म्हणजे x चा मल्टिपल हा 2 आहे म्हणून परत करायचं डेरिव्हेटिव्ह 2 येतं प्लस सेम तसंच b into e raised to minus 2x ऑलरेडी आहे तसं आणि minus 2x चं डेरिव्हेटिव्ह परत minus of 2 येतं. परत काय येतं minus of 2. त्यानंतर बघा therefore dy by dx is equal to हे 2 पुढे घ्या किंवा 2 तुम्ही दोघांच्यातलं कॉमन काढू शकता डायरेक्टली. 2 मी कॉमन काढलं ब्रॅकेट मध्ये काय बघा a into e raised to 2x प्लस into minus b into e raised to minus 2x. बरोबर आहे का आता मी एकदा डिवाइड केलं मला आणखी एकदा डिवाइड करायचं आहे. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय बघा d2y upon dx square is equal to 2 as it is. त्यानंतर बघा a आहे तसं e raised to x डेरिव्हेटिव्ह काय येतं e raised to x आहे as it is पण इथं 2x आहे म्हणून परत इंटू मध्ये 2 येतं. मध्ये मायनस b आहे तसं e raised to minus 2x परत इंटू बघा काय येतं इथं 2 येतं का कारण पॉवर मध्ये -2 आहे. मग परत काय दिसतं दोघांच्यातलं कॉमन कोण निघतं 2 निघतं म्हणजे d2y upon dx square is equal to 2 into 2 ब्रॅकेट मध्ये a into e raised to 2x मायनस काय येतं प्लस b into e raised to minus 2x. बरोबर आणि हा ब्रॅकेट म्हणजेच काय वरती a into e raised to 2x plus b into e raised to minus 2x म्हणजेच काय आहे y आहे. मग काय येतं therefore d2
y upon dx square is equal to 2 into 2 काय येतं 4 येतं 4 into y म्हणजेच काय बघा d2y upon dx square is minus plus or minus 4y is equal to 0 which is required differential equation. बघा किती इझी आहे. फक्त डेरिव्हेटिव्ह एकदा दोनदा काढायचं तर असणारे कॉन्स्टंट एलिमिनेट करायचं. आजच्या लेक्चर काय शिकलं का बघा फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे मला डिफरन्शियल इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजेच काय डेरिव्हेटिव्ह काढायचं. पण हे डेरिव्हेटिव्ह किती वेळा काढायचं हे त्या दिलेल्या इक्वेशन वरून ठरवायचं आहे. तुम्ही त्यात जितके कॉन्स्टंट असतील तेवढ्या वेळा तुम्ही त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. तर दोन आहेत म्हणून मी दोन काढलं आणि त्यात असणारे आर्बिट्ररी कॉन्स्टंट जे आहेत ए आणि बी ते मला काढून टाकायचं आहे. ते ऑटोमॅटिकली रिप्लेस आहे. बरोबर. आजच्या लेक्चरला जे काय घेतलं ते समजायला समजलं का व्यवस्थित प्रॅक्टिस करा. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. थँक्यू.